शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कलिना विधानसभेच्या वतीने इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या परीक्षेमध्ये विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पाटूप कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, आमदार संजय पोतनीस तसेच विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली। सभागृहात जमलेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, अनिल देसाईंनी मला सांगितलेलं आहे, मुलं चुळबुळ करतात, वर्ग वाढवू नका। 10वीचे विद्यार्थी आहेत, म्हणजे जवळजवळ 10 वर्ष रोज वर्गात जाऊन कंटाळलेले आहेत, परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे। आता उगाच तुम्ही त्यांचा वर्ग घेऊ नका, त्यांची जी बक्षिसं आहेत ती त्यांना ताबडतोब द्या आणि त्यांना घरी जाऊ द्या। पण नक्कीच संजय पोतनीस, आपण आमदार म्हणून या भागामध्ये अनेक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवतो। क्रीडा क्षेत्रातले असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, आणि या शाळेमध्ये म्हणजे या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकांची मी गर्दी पाहिली आणि त्यांना झालेलं मार्गदर्शन सुद्धा मी ऐकलं। ते पाहिल्यावर मला खात्री पडते की आजही या 10वीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची खरोखर गरज आहे। अनिल परब इथे बसलेले आहेत। अनिल परब या विद्यार्थ्यांकडे भविष्यातले पदवीधर मतदार म्हणून बघत असतील। हे उद्या पदवीधर होतील आणि मला मतदान करतील, हे आपल्या अनिल परबांचं कॅल्क्युलेशन असणार। आणि ज्या अर्थी सगळे या शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली मुलं एकवटलेली आहेत, ही भविष्यामध्ये उत्तम नागरिक नक्कीच होतील आणि उत्तम शिवसैनिक म्हणून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काम करतील। 10वी झाला, पूर्वी 10वी झालं की आम्हाला असं वाटायचं की स्वर्ग 2 बोटं उरला, 10वी झालो बाबा। आता तसं नाही आहे। आता आपल्याला माहिती असेल प्रचंड स्पर्धा। आता जे जागतिकीकरण झालंय त्याच्यामुळे 10वी असेल, 12वी असेल, पदवीधर असेल, आपल्याला प्रचंड स्पर्धेला तोंड द्यावं लागतं। मुळात नोकऱ्या कमी झाल्या, सरकारी नोकऱ्या कमी झाल्या, नोकऱ्यांसाठी आता मोठा संघर्ष सुरू आहे। आणि म्हणून पालक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, त्यांनी आपल्या जीवनाचा आणि करिअरचा एक मार्ग स्वतः निवडला पाहिजे। आणि तो फक्त नोकरी नाही, लक्षात घ्या, अनेक फॅकल्टीज आहेत। वैद्यकीय असतील, विज्ञानामध्ये असतील, राजकारणामध्ये सुद्धा, राजकारण सुद्धा करिअर आहे। किंवा प्रत्येकानं आपलं करिअर हे निवडलं पाहिजे आणि त्या क्षेत्रामध्ये आपण सगळ्यांनी पुढे जायला पाहिजे। प्रत्येकाला संधी मिळते, त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्या संधीचा लाभ कसा करून घ्यायचा, हे त्या क्षणी आपण ठरवलं पाहिजे। अनेक विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांना एकदा चांगलं मार्गदर्शन, चांगली दिशा मिळाली की तो पुढे जातो आणि इतका पुढे जातो की तो देशाचं नाव, महाराष्ट्राचं नाव, आपल्या शाळेचं नाव हे शिखरावर नेतो। आम्ही सगळे या संघर्षातून गेलेलो आहोत आणि हा संघर्ष कोणाला चुकलेला नाही। किती मोठ्या घरातला जरी विद्यार्थी असला तरी त्याला संघर्ष चुकला नाही।
तेव्हा शिका आणि संघर्ष करा. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मंत्र आहे, तो मंत्र अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही शिकलात तरी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. नुसत्या पदव्या घेतल्या म्हणून तुम्हाला सर्वस्व मिळेल असं होत नाही. या संघर्षाची तयारी ज्याने ठेवली तो जीवनामध्ये यशस्वी होतो. हेच मी तुम्हाला आजच्या दिवशी सांगेन. आणि पोतनीस, आपण या विद्यार्थ्यांना उत्तेजन देत आहे, पाठबळ देत आहे. हे असंच काम आपण करत राहा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेलं काम आपण करताय आणि हे करणं आपलं कर्तव्य आहे. हे करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलिना विधानसभा आणि शिवसेना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणगौरव समारंभ आपण आयोजित केला होता. ह्या समारंभाचं हे दुसरं वर्ष आहे आणि ह्या समारंभाची जी पद्धत आहे, जे आखणी आहे, तीच अशी आहे की या संपूर्ण विधानसभेमध्ये प्रथम क्रमांकाने 3 क्रमांकाने जे पास होतात, उत्तीर्ण होतात, त्यांना आम्ही शिष्यवृत्ती म्हणून काही आर्थिक मदत करत असतो, जेणेकरून छोटंसं काय होईना त्यांच्या शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. त्याचबरोबर जे मुलं 60% वरती मार्क मिळून उत्तीर्ण झालेत त्यांचाही इकडे सन्मान करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे मुलांचा, विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना त्यांना घडवणारे, मार्गदर्शन करणारे आणि त्यांच्या मागे अखंड मेहनत घेणारे पालक असतात, त्यांचाही कुठे सन्मान व्हावा म्हणून या स्टेजवर त्यांना उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं होतं. आणि त्याबद्दल त्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले. आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेतर्फे संजय राऊत साहेब, खासदार आणि शिवसेना नेते, आमदार अनिल परब शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई शिवसेना नेते हे उपस्थित होते. त्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली आणि लोकांमध्ये उत्साह आला, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला. असे जे कार्य करण्यासाठी लोकांचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जर मिळाला तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना खूप उत्साह येतो आणि पुढेही अजून काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होते. म्हणून उपस्थित सगळ्यांना कार्यक्रम भाग घेणार मी आभार मानतो. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कलिना विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाई पोतनीस यांनी या पाटक टेक्निकल हायस्कूलमध्ये 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यासाठी शिवसेनेचे 3 मान्यवर नेते श्री अनिलजी देसाई साहेब, संजयजी राऊत साहेब आणि अनिलजी परब हे तिघंही उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी म्हणजे सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट, रोख रक्कम आणि एक सुप्रीमे फाउंडेशनच्या तर्फे बॅग देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेनेच्या माध्यमातून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. त्याच पद्धतीमध्ये हा देखील आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जे 10वीच्या परीक्षेमध्ये ज्यांनी यश मिळवलं आहे त्या लोकांच्या पाठीवरती एक कौतुकाची थाप मारण्याकरता आजचा हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता. आणि मला खात्री आहे की या कार्यक्रमातून जी ऊर्जा या विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्या ऊर्जा त्यांना आयुष्यभर कामी येईल. आणि आमचा हा प्रयत्न आहे की हे जे विद्यार्थी आहेत, जे करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून हे आहेत, त्यांचा उपयोग, त्यांच्या करिअरचा वापर हा समाजाच्या उन्नतीसाठी, देशाच्या, राष्ट्राच्या जडणघडणीसाठी व्हावा या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम अतिशय उत्साहात, अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडला. मेरा नाम दिनेश वदान है और मेरी लड़की को 96.6% आया है एंड शी हैज़ रियली वर्क हार्ड. बहुत डिसिप्लिन से और बहुत फोकस से उसने अपने पढ़ाई पे ध्यान दिया है और ये मुकाम पर पहुंची है. तो मैं शिवसेना जो शाखा प्रमुख है उन्होंने आज जो सम्मान किया उसके लिए मैं सबको धन्यवाद कहना चाहता हूँ. और मेरी लड़की के लिए मैं चाहता हूँ कि सब ब्लेसिंग दे और आगे वो इंजीनियरिंग के फील्ड में जाना चाहती है और आगे बढ़ती रहे वो उसमें. मैंने बहुत मेहनत किया था, सो आई वॉज कॉन्फिडेंट कि मुझे मेरा जो भी रिज़ल्ट है वो मिलेगा एंड आई एम वेरी हैप्पी. तो हमेशा मेहनत करते रहो तो मिल जाएगा तुम्हारा फल. माय नेम इज़ शाशा सिंह. आई गॉट 97.2%. इट वाज नाइस एक्सपीरियंस. थैंक यू. बहुत ही अच्छा रहा और इन्होंने जो स्वागत किया है बहुत ही अच्छा लगा कि बच्चों को भी इंस्पायर कर रहे हैं.
त्याचप्रमाणे प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खासदार संजय राऊत म्हणाले, आयुष्यामध्ये संघर्ष कोणाला चुकलेला नाही, त्यामुळे अभ्यास करा आणि संघर्ष करा। विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला। यावेळी तमाम शिवसैनिक, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।